नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत, लेख लिहिल्या जात आहेत. आणि हे मी कुठल्या भाजपवाल्यांनी, कुठल्या राईट विंगर इंटेलेक्च्युअल्सनी किंवा जे आमच्यावरती टीका करतात गोदी पत्रकार ह्यांनी काही कोणी लिहिलेलं नाही. त्याच्याबद्दल मी सांगत नाही, म्हणजे लिहिलेलं आहे पण त्याच्याबद्दल मी संदर्भ घेत नाही आहे. रामचंद्र गुहांनी यापूर्वी राहुल गांधींच्या नेतृत्वावरती प्रश्न उपस्थित केला होता. दुसरा एक संदर्भ तवलीन सिंग या ज्येष्ठ पत्रकार त्यांचा मी दिला होता. त्यांनी इंडियन एक्सप्रेसमध्ये 5th कॉलम त्यांच्या सदरामध्ये लिहिलं होतं. आणि आता तिसरा आताचा जो आजचा संदर्भ आहे शेखर गुप्ता यांचा, त्यांनी दैनिक भास्कर समूहामध्ये लिहिलेला आहे. वेगवेगळ्या भाषेत तो लेख काय अनुवादित पण झालेला आहे. हे सगळे लोक वारंवार राहुल गांधींच्या नेतृत्व गुणाबद्दल शंका उपस्थित करतात, काँग्रेसबद्दल नाही. काँग्रेसच्या अंतर्गत मारामाऱ्या हा एक विषय आहे, पण मुख्य प्रश्न जो आहे तो राहुल गांधींच्या नेतृत्वाच्या बद्दलचा. काँग्रेसची धोरणं, त्याच्यासाठीचं राहुल गांधींचं नेतृत्व कसं अपुरं आहे. म्हणजे एक लक्षात घ्या तुम्ही, एरवी ह्याची आपल्याला दखल घ्यायची गरज पडलेली नसते. पण एक तर तो मुख्य पक्ष आहे. प्रादेशिक पक्षांचं जे काय म्हणता येईल त्याला पानिपत झालेलं आहे. आणि आता प्रादेशिक पक्ष तितके बळकट उरलेले नाहीत. उत्तर प्रदेशमधले निकाल लागले, शक्यता आजच अशी सांगितली जाते की तिथं भाजपची सत्ता परत राहील. तसं झालं तर तो एक काय म्हणता येईल त्याला लास्ट नेल ऑन द कॉफिन असं जे ते इंग्रजीतली म्हण आहे, शेवटचा खिळा शवपेटीवरचा. तसं प्रादेशिक पक्षांच्या बाबतीमधलं एक फार निर्णायक असा घाव तो ठरेल की बाबा प्रादेशिक पक्ष आता बळकट उरले नाहीत. मग आता लोकशाहीच्या दृष्टीनं अडचण काय होऊन बसते की कालपर्यंत जे काँग्रेसच्या नावानं शिव्या घालत होते, काँग्रेस मस्ट डाय, योगेंद्र यादवांचा तो लेख आहे, काँग्रेसने मर जाना चाहिए, कारण की त्यांना प्रादेशिक पक्षांकडून आशा होती. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस 99पर्यंत गेलं आणि पहिल्यांदा प्रादेशिक पक्षाच्या संदर्भामध्ये काही एक शंका उपस्थित झाल्या. तरी DMK त्यांनी तामिळनाडूमध्ये अतिशय चांगली कामगिरी केलेली होती, पश्चिम बंगालमध्ये ममतानी केलेली होती आणि अखिलेश यादवचे 37 खासदार निवडून आले होते उत्तर प्रदेशमध्ये. त्याच्यामुळे हे जे 3 प्रादेशिक पक्ष आहेत ते बळकट दिसत होते 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये. पण ह्या सगळ्याला धक्का कुठं पोहोचला? तामिळनाडूमध्ये प्रत्यक्षामध्ये तुमचा ज्याच्यावर विश्वास होता ते DMKचं नेतृत्व आणि त्या DMK पक्षाला सत्ता प्राप्त करता, म्हणजे सत्ता कंटिन्यू ठेवता नाही आली, राखता नाही आली. ममताला सत्ता राखता नाही आली. भले तिथं पुन्हा दुसरा प्रादेशिक पक्षच TBKच्या निमित्तानं जोसेफ विजय यांचा पक्ष समोर आलेला असला तरी इंडिया आघाडीतला जो प्रमुख असा प्रादेशिक पक्ष होता त्याचा पराभव झाला, ममतांचा पराभव झाला. आणि अखिलेशच्या बाबतीमध्ये अजूनही कोणाला खात्री वाटत नाही की ती निवडून येतील म्हणून. मग आता ह्याचा अर्थ असा की प्रादेशिक पक्ष बॅकफूटवरती गेले, त्यांची ताकद कमी झाली. मग आता परत पुन्हा काँग्रेसकडे यावं लागेल. काँग्रेसच्या बाबतीमधली कायमस्वरूपी अडचण ही आहे, जुनी तर जाऊ द्या, एक कुठलं तरी बळकटवरती नेतृत्व लागतं, त्याच्या खाली ऐकणारे लोक. बरं, त्या परंपरेमधलं म्हणजे इंदिरा गांधीसारखं कणखर नेतृत्व राजीव गांधीचं नव्हतं तरीसुद्धा एक नेतृत्व होतं, ते प्रत्यक्ष काम करत होतं, काही ना काहीतरी निर्णय घेत होतं. आता राहुल गांधींच्या वतीमध्ये सगळ्यात मोठी अडचण काय माहिती आहे का? 2004ला ते पहिल्यांदा लोकसभेमध्ये निवडून आले, तेव्हापासून आजपर्यंत त्यांची 22 वर्षाची संसदेतली कारकीर्द आहे. आज तागायत त्यांना संसदीय ह्या सगळ्या कारकिर्दीमध्ये 10 वर्षाची प्रत्यक्ष स्वतःची सत्ता आणि 12 वर्षातले विरोधी पक्ष म्हणून केलेलं काम. आता तर ते अधिकृतरित्या विरोधी पक्ष नेते आहेत आणि तरीही त्यांना कुठलाच प्रभाव पाडता येत नाही. हे मी सांगत नाही आहे, हे बाकीचे ह्यांच्या लेखांचे संदर्भ देतोय. रामचंद्र गुहा म्हणजे ताजे संदर्भ देतोय, तवलीन सिंग आणि आता शेखर गुप्ता. आत्ता पंजाबमध्ये काँग्रेस कमिटी आणि त्यांच्यातल्या वादावादी मतभेद चालू आहेत, दिल्लीला चक्रा चालू आहेत. त्यांचे पक्ष निरीक्षक प्रत्यक्ष तिथे येऊन बसलेले आहेत अमृतसरला. आणि तेव्हा 2 जे गट आहेत, चरणजीत सिंग चरनी आणि दुसरे जे होते कॅप्टन अमरिंदर, त्यांच्यासारखंच नाव आहे त्यांचं पण ते वेगळे आहेत, जे आता प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेसचे. तर त्यांच्यामधला जो सगळा वाद आहे, ह्या काळामध्ये नेमके राहुल गांधी गायब आहेत. पंजाबचं मी यासाठी उदाहरण घेतोय आणि त्या शेखर गुप्ताच्या लेखाचं संदर्भ की आत्ता पंजाबमध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि पंजाब यासाठी की पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता फार जण सांगत होते, आता असं म्हणावं लागेल.
जसं केरळमध्ये इतक्या सगळ्या वादावादीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाची कमतरता म्हणजे त्यांचा कमकुवतपणा असताना सुद्धा तिथं त्यांचं सत्ता आली. भले राहुल गांधींचा माणूस मुख्यमंत्री पदावर बसला नसेल, व्ही डी सतीशनसारखा काँग्रेसचाच कार्यकर्ता तिथं प्रत्यक्षात मुख्यमंत्री आहे. मुस्लिम लीगच्या आग्रहानं म्हणा, कोणावरती म्हणा, पण सत्ता तर काँग्रेसकडे आहे, ही गोष्ट सत्य आहे. याच पद्धतीने पंजाबमध्ये पण काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता होती. आता मी होती का म्हणतोय, तर आत्ता चरणजीत सिंग चन्नी आणि हे अमरिंदर तिथले जे अध्यक्ष आहेत आताचे, त्यांच्यातला जो वाद आहे सगळा, ह्या सगळ्या वादामुळे, ह्या गडबाजीमुळे आत्ताच म्हणजे जाळा आधीच धूर अशी जी गोष्ट आहे, मी तुम्हाला परत आठवण करून देतो, वारंवार हे झालेलं आहे. दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद सिंग लवली आणि शेवटी त्यांना राजीनामा देऊन बाहेर पडावं लागलं. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष राधीर रंजन चौधरी लोकसभेमध्ये त्यांचे नेते होते, सगळं होतं. त्यांचाच पराभव ममताने घडून आणला. काँग्रेसच्या आमदारांना आपल्या पक्षामध्ये घेतलं. काँग्रेसचं तिथलं पूर्णच्या पूर्ण जे सगळं संघटन होतं पार मोडकळीत निघालं पश्चिम बंगालमधलं. त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये ही जे भांडणं झालेले होते ज्योतिरादित्य शिंदे आणि कमलनाथ यांच्यामध्ये, त्याची परिणती शेवटी काँग्रेसचा पराभव झाला, भाजपची सत्ता आली, परत भाजपची सत्ता रिपीट झाली. हेच गोष्ट छत्तीसगडमध्ये होती. TPS सिंगदेव आणि हे भूपेश बघेल हे जे आत्ता तिथं प्रत्यक्ष निरीक्षक म्हणून गेले पंजाबमध्ये, त्यांच्या स्वतःच्या राज्यामध्ये ते मुख्यमंत्री असताना अडीच वर्षाचा करार होता आणि काय वाद झाले काय सगळ्यांच्या समोर आहे. आणि त्याच्यानंतरचं उदाहरण म्हणजे राजस्थानमधलं आहे. राजस्थानमध्ये अशोक गहलोत आणि सचिन पायलटमधला वाद वरती संपलेला असं दाखवला, पण त्या सगळ्याची परिणती अशी झाली की राजस्थानमधून काँग्रेस हद्दपार झाली, म्हणजे पराभव झाला. आता तरी निदान 2 नंबरची मतं आहेत. आपल्या प्रत्यक्ष महाराष्ट्रातलं उदाहरण आहे. पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री, नाना पटोलेसारख्या उटपटांग माणसाला त्यांनी अध्यक्ष करून ठेवलं काँग्रेसनी. त्यांनी स्वतः सभापतीपद सोडलं. नाना पटोलेच्या नंतर आता हर्षवर्धन सपकाळ आहेत. ते तर काय बोलतात आणि काय करतात त्यांचं त्यांनाच माहीत. पण हे एवढं सगळं केल्याच्या नंतर आज 12 वर्षात अशी परिस्थिती की 2014ला काँग्रेसचा शेवटचा मुख्यमंत्री राज्यामध्ये होता. गेल्या 12 वर्षामध्ये ठीक आहे सत्ता गेली, पण तुम्ही किमान विरोधी पक्ष नेते किंवा 2 नंबरचा पक्ष असायला पाहिजे. हे जे सगळे विचारवंत आता राहुल गांधीच्या नेतृत्वावरती जे प्रश्न उपस्थित करतायत, परत त्यांना उत्तर द्यायला तुमच्याकडे प्रत्यक्ष आकडे किंवा पुरावे काहीच नाहीत ना. एखाद्या राज्यातून एकदा काँग्रेसची सत्ता गेली तर ती पुन्हा येतच नाही. गेल्या 10-12 वर्षात तर फार प्रकर्षण झाले. आधी होत होतं हे उत्तर प्रदेशमध्ये 1989ला, आणि मला वाटतं बिहारमध्ये त्याच वेळेस जगन्नाथ मिश्र बिहारमध्ये होते आणि उत्तर प्रदेशमध्ये मला वाटतं नारायण दत्त तिवारी होते. त्याच्यानंतर काँग्रेसचा मुख्यमंत्रीच झाला नाही इतक्या वर्ष. भारतातलं सगळ्यात मोठं राज्य उत्तर प्रदेश, त्या ठिकाणी 1989 पासून काँग्रेस राजकीयदृष्ट्या हद्दपार आहे. नंबर 2चं राज्य महाराष्ट्र, त्या ठिकाणी 2014 पासून काँग्रेस हद्दपार आहे. महाविकास आघाडीच्या काळात निदान सत्तेत सहभागी तरी होती. सत्तेत त्यांना महत्त्वाचा वाटा मिळालेला नव्हता. उपमुख्यमंत्री पद मिळालंच नव्हतं. राष्ट्रवादीने तरी हट्टानं मागून घेतली, पण काँग्रेसला उपमुख्यमंत्री पदही मिळालं नाही. नाना पटोलेंनी खूप मरमर केली, पण त्यांनाही मंत्रिपद मिळालं नाही. महाराष्ट्रातली गोष्ट आहे. काँग्रेस 2 नंबरचं राज्य. 3 नंबरचं राज्य आहे बिहार. बिहारमध्ये 89च्या नंतर काँग्रेस नाही. 4 नंबरचं राज्य आहे तमिळनाडू. तमिळनाडूमध्ये 1967 पासून मला वाटतं काहीतरी काँग्रेस गायब आहे. आज तागायत त्याचं जीर्णोद्धार झालेला नाही. मी हे 5 संख्येच्या दृष्टीनं महत्त्वाची राज्य सांगतो, आणि त्याच्यापैकी एका ठिकाणी काँग्रेस 1 नंबरला सोडा 2 नंबरला पण नाही. काँग्रेसचा एकदा पराभव झाल्याच्या नंतर काँग्रेस परत वरती येतच नाही. पण त्याच्या नेमकं उलट भाजप ह्या सगळ्या ठिकाणी तुम्ही बघा, संपूर्ण भारतामध्ये जिथे जिथे भाजपला एकदा कुठल्या तरी कारणानं सत्ता मिळाली तर भाजप एक तर सत्तेवरतीच राहतो किंवा फार तर 2 नंबरचा पक्ष होऊन विरोधी पक्ष नेता त्यांचा असतो. ह्याच्याशिवाय खालच्या पोझिशनला ते येत नाहीत. काँग्रेसची अशी परिस्थिती, एकदा सत्ता गेली म्हणल्या की ते घरंगळत कुठं जातील त्यांचं त्यांनाही माहिती नाही. आज ह्या सगळ्या विद्वानांनी काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल बोलायचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की जर विरोधी पक्ष नसेल तर लोकशाही बळकट नाही, हे तुम्ही म्हणता काही प्रमाणामध्ये खरं आहे. पण विरोधी पक्ष पाहिजे म्हणल्याच्या नंतर एक तर काँग्रेसच नाव समोर येते, कारण की काँग्रेसच तेवढा मोठा पक्ष आहे. आणि ज्या प्रादेशिक पक्षांचं नाव तुम्ही एरवी घेत होते छोट्या मोठ्या पातळीवरती, ते आता त्यांचा प्रभाव संपायला लागलेला आहे. म्हणजे 89च्या आता निवडणुकीमध्ये 2019च्या निवडणुकीमध्ये
काँग्रेस हा अडथळा आहे, प्रादेशिक पक्ष वाढले पाहिजे असं मानलं जात होतं, हे सगळे विद्वान लिहित होते. आणि आता जेव्हा कळलं की नाही त्यांना बाजूला करून काँग्रेसच पुढे जाते, पण तोही पूर्ण पुढे जात नाहीये. काँग्रेस एक तर स्वतःच्या जीवावर सत्ता मिळू शकत नाही आणि विरोधी पक्ष ते प्रादेशिक पक्ष काही मिळवतील त्यांच्या पायामध्ये पाय अडकवल्याशिवाय राहत नाही, असा तो गुंता होऊन बसलेला आहे. अजून एक शेवटचा मुद्दा, राहुल गांधी यांना नेतृत्वपदी बसून कितीही प्रयत्न करा, ते आम्ही वाईट शब्द वापरतो, काँग्रेस बघताना ते आवडत नाही, पण काही पर्याय नाही. गाढवाला तुम्ही किती सजवा त्याचा घोडा होत नाही. वाजंत्री वाजवा, त्याच्या अंगावरती भरदरी सगळे ते झुली चढवा, काय वाटेल ते करा, त्याच्या पायामध्ये घुंगरं बांधा, काय करायचं ते करा, गाढव हे गाढवच राहतं, त्याचा घोडा होतच नाही. राहुल गांधीच्या नेतृत्वाचं गाढव हे गाढवच राहिलेलं आहे, त्याचा घोडा होतच नाहीये. ह्या सगळे खूप प्रयत्न करतात. आपल्याकडे तर 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये निर्भय बनववाल्यांनी खुल्यामध्ये असं सांगितलं होतं की आम्ही तर वराती तयार आहोत, सजलेले आहोत, घोडा तयार आहे, सगळं आहे, पण ते नवरदेवच येत नाही. म्हणजे ह्यांना सगळ्यांना भाजपच्या पराभवासाठी काँग्रेस पाहिजे आहे, पण काँग्रेस स्वतः बळकट होत नाही आणि प्रादेशिक पक्षांना बळकट होऊ देत नाही, पर्याय समर्थ होत नाही, यांचीच तडफड चाललेली. किमान हे जे तटस्थ विचारवंत आहेत, रामचंद्र गुहा, तवलीन सिंग आणि शेखर गुप्ता, यांच्यावरती तर कोणी भाजपचा शिक्का मारू शकत नाही. तेही जेव्हा काँग्रेसच्या नेतृत्वावरती प्रश्न उपस्थित करतायत, किमान ज्यांना काँग्रेसबद्दल असतात त्यांनी तरी हा विषय गांभीर्याने घ्यावा. आम्ही टीका करतो, आमचं बोलणं बाजूला तुम्ही ठेवून द्या. मतदार तर आधीच तुमचा बाजूला निघून गेलेला आहे. त्यांनी जे काही विषय उपस्थित केले, शेखर गुप्ताने उपस्थित केलेला एक विषय तर मोठा गमतीशीर आहे. काही हिंदी पत्रकारांनी त्याच्यावर चांगलं विश्लेषण केलेलं आहे की राष्ट्रीयत्वाच्या बाबतीमध्ये काँग्रेस हा चांगलं उदाहरण भाजपसमोर ठेवू शकते. आता अडचण अशी आहे की हे म्हणणं सोपं आहे, कारण की इंदिरा गांधींनी बांगलादेशची निर्मिती केलेली होती, किंवा लालबहादूर शास्त्रीच्या काळामध्ये सुद्धा आपण ज्या पद्धतीचं आपलं नेतृत्व युद्धामध्ये सिद्ध करून दाखवलेलं होतं. नेहरूंचं ठीक आहे, नेहरूवरती चीनने आक्रमण केल्यामुळे त्यांच्या ह्या विषयक नेतृत्वाच्या कारकिर्दीला धब्बा बसलेला आहे. पण लालबहादूर शास्त्री आणि त्याच्यानंतर इंदिरा गांधी, दोन तुमच्या हातामध्ये हुकमे एकी होते, ते तुम्ही एनकॅश करत नाही. शेखर गुप्तांचा आरोप आहे राहुल गांधी आणि काँग्रेसवरती. आता अडचण अशी आहे की काँग्रेसवाले जी वारंवार चूक करतात, एरवी काय टीका करायची ती करा, पण आपल्या सैन्यावरती ही टीका करतात. अगदी ताजं उदाहरण ऑपरेशन सिंदूरचं आहे. लाखो लोकांची आस्था आहे त्या रामावरती तुम्ही टीका करता, आणि आता राम मंदिरातली चोरी झाली तेव्हा चंदाचोर उडाला, पण तुम्ही स्वतः गेले नाही ना राम मंदिरामध्ये. आजही हे प्रमुख विरोधी पक्ष नेते कधीही राम मंदिरात गेलेले नाहीत. ज्या हिंदूंची आस्था आहे तिथं चोरी झाली तर ते चोराला पकडतील, ते प्रत्यक्ष ट्रस्टी, त्यांचे सगळे आस्था असणारे सगळे भक्त आणि भाजप हे बघून घेतील ना आपसामध्ये. तुम्हाला आतमध्ये घुसायला काही चान्स नाही त्याच्यामध्ये सुद्धा. राहुल गांधींच्या नेतृत्वाचं गाढव हे गाढव आहे, तो घोडा होऊ शकत नाही, हेच हे सगळे विद्वान सांगतायत. पण आता ते कोणाला ऐकायचं नाही, त्याचाच तोटा आहे. म्हणून ते आम्ही जे नेहमी गमतीनं म्हणतो की राहुल गांधी हे भाजपचे स्टार प्रचारक आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद. धर्मजागृतीचा विधायक